नाशिकच्या मनमाडमध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा सध्या जाणवतोय। मनमाडमधील एकमेव गो गॅस पंपावर गॅस नाहीये। 8 दिवसांपासून गॅस उपलब्ध नसल्याची माहिती मिळते। एलपीजी गॅस उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय झाली आहे। महायुद्धाचा हॉटेल व्यवसायावर परिणाम। पुण्यातील शिरूरमध्ये गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत। महायुद्धाचा हॉटेल व्यवसायावर परिणाम, सध्या डिझेल भट्टीचा वापर। बुलढाण्याच्या खामगावमध्ये कामगारांच्या रांगा। भांड्याचं किट घेण्यासाठी कामगार रांगेत। रात्रीपासूनच बांधकाम कामगारांच्या रांगा। नोंदणीकृत कामगारांना भांड्याचं किट वाटप। पिंपरी चिंचवडमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा। पिण्याच्या पाण्यामध्ये आढळल्या अळ्या। दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। तुकाराम नगरमध्ये पिण्याच्या पाण्यात अळ्या। सायली सुर्वे प्रकरणामधील मुख्य आरोपीला अटक। आरोपी आतिफ तारसेला अटक झाली आहे। कांदिवली परिसरातून आतिफ तारसेला ताब्यात घेतलंय। महिला प्राचार्याला ब्लॅकमेल करत खंडणी उकळली। महिलेकडून 7 लाखांची खंडणी उकळली। पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला। छत्रपती संभाजीनगरमध्ये विवाहितेची आत्महत्या। सासरच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। पतीसह सासरच्या 7 जणांना पोलिसांकडून अटक। नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर अत्याचार, 9 गुन्हे दाखल, 6 जणांना अटक। तर हा कॉर्पोरेट जिहादचा प्रकार असल्याचा पडळकरांचा गंभीर आरोप। अमरावती जिल्ह्यामध्ये शासकीय तूर हरभरा खरेदी बंद। गोंडपाटा अभावी खरेदी रखडली। शेतकऱ्यांवर खुल्या बाजारात कमी दरानं शेतमाल विकण्याची वेळ। नाभेडकडून हरभरा नोंदणीसाठी मुदतवाढ। ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना 15 एप्रिलची मुदत। पणन विभागाचा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा। वाशिममध्ये अवकाळीनं 729 हेक्टर शेतीचं नुकसान। पावसामुळे रबी पिकांसह बागांचं नुकसान। 59 गावातील 894 शेतकरी प्रभावित। तातडीनं नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी। गडचिरोलीमधील सिरोंचामध्ये भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी नागरिकांची भटकंती। 8 महिने आणावं लागते 1.5 किलोमीटर अंतरावरून पाणी। सरकारच्या योजना कागदावरच असल्याचा आरोप। अमरावती परतवाडा मार्गावर झाडांची कत्तल। 50हून अधिक झाडं तोडली असल्याचा आरोप। वृक्षतोडीमुळे पर्यावरण प्रेमींचा संताप। न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचाही आरोप। रत्नागिरीमधील कंत्राटदारांचा काम बंदचा इशारा। योजनेच्या कामाचे पैसे रखडल्यामुळे आक्रमक। कंत्राटदार संघटनेचा उद्यापासून काम बंदचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा। जिल्हा रुग्णालय आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा। सध्या केवळ 100 पिशव्याच रक्त शिल्लक। एसटीचा प्रवास आणखी खर्चिक। एसटीकडून 2 रुपये स्वच्छता अधिभार आणि एसटीच्या तिकीट दरातही 10% वाढ। 14 एप्रिलपासून एसटीचा प्रवास महागणार। म्हाडा आता घरं भाड्यानं देणार। महाराष्ट्र स्टेट रेंटल हाऊसिंग पोर्टल बनवणार। पोर्टल बनवण्यासाठी 8 कंपन्यांमध्ये स्पर्धा। रत्नागिरीत हवामान बदलामुळे कोकणातील काजू बागांवर संकट। काजूच्या उत्पादनात लक्षणीय घट। काजू बागायतदारांना मोठा फटका। उत्पादन कमी, खर्च वाढला, त्यामुळे बागायतदार संकटात। मुंबईच्या सीमेवर एफडीएची मोठी कारवाई। 11,000 लिटर भेसळयुक्त दूध जप्त। मुलुंड, दहिसर आणि ऐरोली मानखुर्दमध्ये कारवाई।